नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच CBSE माध्यमिक शालांत परीक्षा बोर्ड जे आहे यांच्याकडून वॅकेन्सी नोटिफिकेशनची नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. इथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे वॅकेन्सी नोटिफिकेशन ते जाहीर करण्यात आलेलं आहे CBSE बोर्डाकडून. त्याच्यानुसार CBSE इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फ्रॉम इंडियन सिटीजन्स डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे सरळ सेवा भरती आहे. बेसिस थ्रू द ऑल इंडिया कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन फॉर फिलिंग फॉर द फॉलोइंग पोस्ट. इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मी अप्लाय ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केले जाऊ शकतं. बोर्डच्या वेबसाईटवर CBSEची ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे. तर इथे पाहू शकता नो अदर मोड ऑफ सबमिशन ॲप्लिकेशन अलाउड म्हणजे फक्त ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केलं जाऊ शकतं अधिकृत वेबसाईटवर. इथे पाहू शकता वेगवेगळी पदे जी आहेत पोस्ट कोड देण्यात आलेला आहे. त्याच्याबरोबर ग्रुप आहे आणि पोस्टची जी माहिती आहे देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता पहिला तो पोस्ट कोड आहे 1/24साठी. ग्रुप एमध्ये असिस्टंट सेक्रेटरी ॲडमिनिस्ट्रेशन पे लेवल 10साठीच्या इथे जागा आहेत. विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे SCसाठी, STसाठी, OBCसाठी, EWS ओपनसाठी. त्याचबरोबर एकूण जागा ज्या आहेत 18 जागा आहेत. त्याच्यानंतर असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमिकसाठी पे लेवल 10साठी एकूण 16 जागा आहेत. असिस्टंट सेक्रेटरी स्किल एज्युकेशन पे लेवल 10 8 जागा. असिस्टंट सेक्रेटरी ट्रेनिंग पे लेवल 10साठी 22 आहेत. त्याचबरोबर अकाउंट्स ऑफिसर पे लेवल 10साठी एकूण 3 जागा आहेत. ज्युनियर इंजिनियर पे लेवल 6 आहे 17. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर साठी 7 जागा आहेत. अकाउंटंट पे लेवल 4साठी एकूण 7 आहेत. त्याचबरोबर ज्युनियर अकाउंटंट पे लेवल 2साठी एकूण 20 जागा आहेत. अशा पद्धतीने ह्या जागा टोटल एकूण जागा ज्या आहेत ते देण्यात आलेली आहेत. इथे पाहू शकता आरक्षणानुसार ज्या विभागल्या गेलेल्या जागा आहेत याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अपंगांसाठी ज्या PWBDसाठीच्या राखीव जागा ज्या आहेत त्या इथे देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे पाहू शकता ऑनलाईन सबमिशन चालू होत आहे 12 मार्च 2024पासून. ऑनलाईन जे ॲप्लिकेशन आहे अर्ज जो आहे तो केला जाऊ शकतो. शेवटची तारीख आहे 11 एप्रिल 2024. म्हणजे इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी लिंक आहे 12 मार्च 2024पासून अवेलेबल होईल. तर याच्यामध्ये पुढची माहिती पाहू शकता. डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे हिची शॉर्ट जाहिरात देण्यात आलेली आहे. जी पूर्णची डिटेलमध्ये दिलेली जाहिरात आहे ती लवकरच जाहीर करण्यात येईल. त्याच्यामध्ये जी जाहिरात आहे शॉर्ट नोटिफिकेशन आहे वॅकेन्सी नोटिफिकेशन. त्याच्यामध्ये जी जागांची माहिती आहे त्याचबरोबरची ज्या एकूण जागा विभागल्या गेलेल्या जागा आहेत याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. पुढचं जी अधिकृत जी नोटिफिकेशन आहे विस्तारित नोटिफिकेशन जाहिरात ती लवकरच जाहीर केली जाईल. त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आधीची माहिती जी आहे ती दिली जाईल. अशा पद्धतीने जी भरती आहे विविध पदांसाठी आहे CBSE बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. माध्यमिक शालांत परीक्षा बोर्ड जे आहे यांच्याकडून केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्याकडून जारी करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने विविध पदांसाठीची भरतीची जी पूर्ण विस्तारित जाहिरात जी आहे ती आल्यानंतर लवकरच याच्याबद्दलची पूर्ण अपडेट दिली जाईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तयार करण्यासाठी 12 मार्च 2024पासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.